महाराष्ट्र के बुल्ढाना जिले के संग्रामपुर तहसील के पिपरी अड़गांव के 150 से ज्यादा लोग डायरिया से संक्रमित हैं। इस वजह से ग्रामीण बेहद परेशान हैं। ग्रामीणों का कहना है कि गांव में साफ पानी का कोई स्रोत नहीं है, जिससे वे गंदा पानी पीने को मजबूर है। डायरिया महामारी पर अभी तक काबू नहीं पाया जा सका है। 22 अक्टूबर को डायरिया के 35 मरीजों को छुट्टी दे दी गई। वहीं अगले दिन 20 और लोगों को इलाज के लिए वानखेड़ प्राथमिक सरकारी अस्पताल में भर्ती कराया गया। ग्रामीण एक सार्वजनिक कुएं का दूषित पानी पीने से उल्टी, पेट दर्द और दस्त से पीड़ित है। आमच्या गावाचं पाणी एकदम दूषित आहे। आम्ही 5 किलोमीटरवरून पाणी रोज आणतो, कारण की आमचे सर्व लोकांचे पोट दुखू राहिले, त्याच्यामुळे रोज 5 किलोमीटरवर आम्हाला जावं लागते। आम्ही संडास पुऱ्या गावाला चालू आहे, सर्वांचा दवाखाना चालू आहे। आज समजा चांगला सण आहे, दिवाळी निमित्त समजा, पण लोक एकदम नाराजीत आहेत, कारण की सर्वांची तब्येतच कोणाची चांगली नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही 5 किलोमीटरवरून रोज पाणी आणतो। मजुरी आहे, हे ते आम्ही मजूर लोक आहोत, त्याच्यानं आमच्या मजुरी पण पडू राहिल्या या पोटामुळेच। सरकारी दवाखान्यात जाऊ राहिलो तरी जमून नाही राहिलो। आम्ही आता प्रायव्हेटमध्ये जाऊ राहिलो, प्रायव्हेटमध्ये पण जमून नाही राहिलो। या पाण्यामुळे आम्हाला सर्व हे पाण्यामुळेच आहे। आज पाणी येईल आहे तर ते वारीचं पाणी येऊन राहिलं, पण त्या इरीत मध्ये टाकतात आणि ते पाणी सर्व खराब आहे, आणि त्याच्यामुळे आम्हाला आमच्या तब्येता खराब व्हायला। खराब म्हणजे नेमकं काय? नेमकं म्हणजे संडास वानते, जीव मळमळ करते, लय बंद आमचं गावच। मग काय करा सांगा आता? डॉक्टर वगैरे आम्हाला आमचं याटो करून जावं लागते, आणि एक एक सलाईन देऊ राहिले आम्हाला, आणि ते पाठवून देतात 6 गोळ्या घेऊन। गावात नाही आले का? नाही, गावात नाही आले। आता वानखेड, मग सांगा बा आता काय करा? उली लेकरं बी